आपलं देखील आमदार चषक आणि प्रमुख आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचंय. त्यांना सन्मानित करण्यासाठी निश्चितच माजी सरपंच कासारसाई सन्मान्य बाळासाहेबजी भिंताडे आपणास विनंती आहे. आपण या ठिकाणी बाळासाहेबजी मांडेकर या मान्यवरांचा सन्मान आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. माजी सरपंच इंजवडी आणि माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय विद्यमान अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुका आदरणीय सागर भाऊ साखरे या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्मान्य संजय भाऊ जराडी नारायण भाऊ खानेकर आपणास विनंती आहे आपण समोर यायचंय. त्याचप्रमाणे माजी उपसरपंच मारुंजी सन्मान्य गणपत शेठ जगताप या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी कस्तुरभाऊ शिकरे ग्रामपंचायत सदस्य कासरसाई मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण गणपत शेठ जगताप या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. उद्योजक सन्मान्य जाधव याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी आकाश भाऊ भोते आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यायचे. त्याचप्रमाणे सरपंच बाळासाहेबजी भिंताडे याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय सागरभाऊ साखरे आणि गणपत शेठ जगताप आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बाळासाहेबजी मांडेकर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी सरपंच बाळासाहेबजी भिंताडे या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. नेरे नगरीचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य तेजस भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चषक सौजन्य लाभलेला आहे. त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विनंती आहे आपला सन्मान होतोय. आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे. तेजस भाऊ जर उपस्थित नसतील तर त्यांच्या वतीनं किरण भाऊ शिंदे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती या. किरण भाऊ शिंदे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. नंतर पुढील सन्मान आपण आहोत सन्माननीय नारायण भाऊ खानेकर अध्यक्ष मुळशी तालुका कर्मचारी संघटना आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. सन्माननीय सरपंच बाळासाहेबजी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत सन्माननीय नारायणजी खानेकर या मान्यवरांचा. सन्माननीय सोमदादा बिनताडे यांचा यांना देखील आहे. विराजदादा बिनताडे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष प्रशांत भाऊ जाधव यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य आहे त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण स्टेजवरती यायचे. त्यांचा सन्मान घेण्यासाठी अथर्व बोडके आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवरती या. प्रशांत भाऊ जाधव यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांच्या वतीने आपण या ठिकाणी या. चला सर्व नेरे संघ, कासारसाई संघ, उरवडे संघ आणि पिरंगुट संघ स्टेज समोर या. आपण या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय. त्यानंतर विवेक दादा शितोळे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान देण्यासाठी स्टेजवरती यायचे. 7 मॅन ऑफ द मॅच साठी अक्षय भाऊ शितोळे पाटील यांच्या माध्यमातून मेडल सौजन्य लाभलेला आहे. अक्षय स्पोर्ट्स कासरसाई त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विनंती आहे आपण स्टेजवरती या. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन साठी नागेश दादा शेडगे, नितीन दादा ढेरे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नितीन भाऊंना विनंती आहे आपण स्टेजवरती या.
स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वराज दादा भिंताडे यांच्या शुभ हस्ते आपण नितीन भाऊ ढेरे यांचा सन्मान करणार आहोत. त्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेतील असणारे पंच, दोन्ही पंचांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या स्पर्धेतील असणारे प्रमुख पंच अंश सर आणि त्यांचे सहकारी, या दोन्ही पंचांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. दोन्ही पंचांना विनंती आहे, आपण स्टेजवरती या. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या स्पर्धेतील असणाऱ्या पंचांचा सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेला लाभलेले गोड समालोचक तुषार गवारे सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विनंती आहे, आपला सन्मान घेण्यासाठी स्टेजवरती या. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर, एक दमदार आवाज या ठिकाणी तुषार गवारे सरांचा देखील सन्मान आपण करतोय. त्यानंतर या स्पर्धेला एक सुंदर या ठिकाणी समालोचक तुषार गवार सरांना सन्मानित करण्यासाठी उपस्थित मान्यवरांना विनंती आहे, आपण समोर यायचे. सुरेश भाऊ बिनताडे आपणास विनंती आहे, आपण स्टेजवरती या. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये माऊली साऊंड यांच्या माध्यमातून एक दमदार आवाज देण्यात आला, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विनंती आहे, आपण स्टेजवरती या. माऊली साऊंड, विवेक भाऊ शितोळे आपणास विनंती आहे, आपण स्टेजवरती या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर स्पर्धेचं युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण खऱ्या अर्थानं ज्यांनी केलं, अमितजी भुजबळ सर, आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती आहे, आपण या ठिकाणी स्टेजवरती या. अथर्व बोडके आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी अमित सरांचा सन्मान करण्यासाठी स्टेजवरती यायचंय. यानंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून याचा गोड आवाज या स्पर्धेमध्ये ऐकला. मावळ तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून की ज्यांच्याकडे पाहिलं जातं, योगेश सावळे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सिद्धार्थ कुंभार यांच्या शुभ हस्ते योगेश सरांचा सन्मान केला जाईल. त्यांना विनंती, सन्मान देण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. यानंतर या स्पर्धेतील मुख्य पारितोषिक आपण वळणार आहे. या स्पर्धेतील असणारा बेस्ट बॅट्समन हा किताब आपण या ठिकाणी देणार आहे. चला सर्व खेळाडू, नेरे संघ, कासारसाई संघ, फिरंगुट संघ आणि उरावडे संघ स्टेज समोर या. प्रमुख बक्षीस आपण देतोय. विनंती आहे, स्टेज समोर या. या ठिकाणी मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच यापासून आपण सुरुवात करणार आहोत. चला उरवडे संघ आपण समोर या. नेरे संघ, पिरंगुट संघ स्टेज समोर या. या ठिकाणी मेगा फायनलचा सामना आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये तब्बल 5 विकेट घेणारा गोलंदाज, 5 विकेट हॉल पूर्ण करणारा विराज जाधव ठरतोय फायनलच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आदरणीय बाळासाहेबजी मांडेकर, आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी स्टेजवरती समोर यायचंय. फायनलचा मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक मेडल या ठिकाणी दिले जात आहे. विनंती आहे, आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते निश्चितच
या ठिकाणी वैयक्तिक बक्षीस देखील आहे. विराज जाधव यांच्यासाठी स्नेह रिसॉर्टचे असणारे सर्व उद्योजक शुभम शेठ जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस आहे. हे बक्षीस देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. शुभम शेठ जाधव आपणास विनंती आहे, आपण स्टेजवरती या. आपल्या आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस विराज जाधव यांना आपण देणार आहोत. निश्चितच 500 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी विराज जाधव साठी शुभम शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. त्याचबरोबर अनिल काका जाधव यांच्या वतीने देखील अनिल काका जाधव यांचे 100 रुपये आणि शुभम शेठ जाधव यांचे 500 रुपये असे एकूण 600 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी फायनलचा मॅच ऑफ द मॅच ते विराज जाधव साठी आहेत. त्याचबरोबर 100 रुपयांचं बक्षीस तेजस जाधव यांच्यासाठी देखील आहे. अनिल काकांच्या माध्यमातून तेजस जाधव आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी स्टेजवरती या. 100 रुपयांचं रोख बक्षीस या ठिकाणी दिले जात आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. अंडर 24 गटातील मित्रांनो ही क्रिकेटची स्पर्धा आहे, ज्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपण एक आयकॉन देखील खेळवला होता आणि निश्चितच अगोदर सांगितलं होतं आयकॉनला कुठल्याही प्रकारचे बेस्ट बॉलर, बॅट्समन किंवा सिरीजचा पुरस्कार दिला जाणार नाही. अंडर 24 गटातील खेळाडूंना त्या ठिकाणी आपण हे पुरस्कार देणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्या. संतोष भाऊ मेमाने यांच्या माध्यमातून विराज जाधवच्या या तुफानी बॉलिंग साठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. विनंती आहे विराज आपण स्टेजवरती. संतोष भाऊ मेमाने आपणास विनंती आहे, स्टेजवरती या. लगेचच आपण या ठिकाणी पुढील बक्षिसाकडे वळणार आहोत. त्यानंतर बेस्ट बॉलर हा पुरस्कार आपण देणार आहोत. विराज तुम्ही थांबा स्टेजवरतीच. या ठिकाणी पुढील बक्षीस आपण देणार आहोत. बेस्ट बॉलर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आमदार चषक कासर सई मुळशी या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा मानकरी ठरलाय विराज जाधव. सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वाधिक विकेट्स खऱ्या अर्थानं जे विराज जाधवनं घेतलेत आणि खऱ्या अर्थानं तो ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर अर्थात सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानकरी. यानंतर बेस्ट बॅट्समन या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. या बेस्ट बॅट्समनचा पुरस्काराचा मानकरी ठरतोय नेरे क्रिकेट क्लब संघाचा हा हिटर सार्थक जाधव ठरलाय बेस्ट बॅट्समनचा मानकरी. सार्थक जाधव विनंती आहे, आपण स्टेजवरती या. आपल्याला बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय. आणि सार्थक जाधव साठी निखिल येळवंडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस दिलं जातंय. निखिल भाऊंचं मनापासून आभार. निखिल भाऊ यात आपण स्टेजवरती. तेजस जाधव साठी देखील 500 रुपयांचं बक्षीस निखिल भाऊ येळवंडे यांच्या माध्यमातून या लवकर स्टेजवरती. ओके चला तेजस या. आणि विराज जाधव यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस निखिल येळवंडे यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. युवा खेळाडू आहे मित्रांनो, भावी पिढी निश्चितच 1-2 वर्षांमध्ये निश्चितच ही टीम खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्यामध्ये ओपनच्या गटामध्ये देखील धुमाकूळ घालताना पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी बक्षीस दिले जात आहेत. मान्यवरांचं मनापासून आभार. आणि यानंतर निश्चितच आपण मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्काराकडे वळणार आहोत. या स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ज्या खेळाडून खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना भरपूर धावा बनवल्यात, बॉलिंग करताना विकेट देखील घेतल्यात आणि स्पर्धा गाजवणारा मालिकावीराचा मानकरी ठरतोय रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा हुकमी एक्का स्पर्शद गोळे ठरलाय मालिकावीराचा मानकरी. या स्पर्शद आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जातोय. टीम सेमीफायनलला पराभूत झाले, परंतु मैदानावरती निश्चितच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या मॅच मध्ये सुंदर परफॉर्मन्स जो दिला स्पर्शद गोळे ठरलेले आहेत मालिकावीराचे मानकरी.
यानंतर आपण वळणार आहोत प्रमुख बक्षिसांकडे. माजी सरपंच कासारसाहेब बाळासाहेबजी भिंथाड्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं बक्षीस चौथ्या क्रमांकासाठी आहे. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला स्पर्शत गोळ्यासाठी निखिल भाऊ येळवंडे यांच्या माध्यमातून रोख बक्षीस दिला ते रोख रक्कम 500 रुपयांचं बक्षीस. मान्यवरांचं मनापासून आभार. यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार आपण देणार आहोत. उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना विनंती आहे आपण समोर या. या ठिकाणी सर्वांच्या शुभ हस्ते आपण चौथ्या क्रमांकाचं बक्षीस देतोय आणि या स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत रायझिंग स्टार पिरंगुट ठरतायत चतुर्थ क्रमांकाचे मानकरी. चला रायझिंग स्टार पिरंगुट. नक्कीच या ठिकाणी आपण चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देतोय रोख रक्कम 5,000 रुपये. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी माजी उपसरपंच नेरे ग्रामपंचायत सदस्य योगेश भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 10,000 रुपये. आणि आमदार चषक कासारसाई या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय भावेश उर्फ बंटी शर्ट मारणे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे ठरतोय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. विनंती आहे स्टेज वरती या. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी दिलं जातंय नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे या टीमला. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपण देणार आहोत आदरणीय सागर भाऊ साखरे आणि गणपत भाऊ जगताप यांच्या माध्यमातून रोख रक्कम 20,000 रुपयांचं बक्षीस जे निश्चितच या ठिकाणी. आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी उपविजेता ठरलेला संघ आहे मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघ. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे प्रमुख बक्षीस देखील देतोय. मान्यवरांचं मनापासून आभार. आणि यानंतर या स्पर्धेतील शेवटचं आणि अर्थात प्रमुख बक्षीस चॅम्पियन विजेता आमदार चषक कासरसाई मुळशी या स्पर्धेतील विजेता होताना जो संघ आपण पाहिलाय टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया संपूर्ण टीमचं. नेरे क्रिकेट क्लब नेरे संघ ठरतोय या स्पर्धेतील चॅम्पियन विजेता संघ. सर्व मान्यवर समोर या. खेळाडू स्टेजच्या समोर या. संपूर्ण टीम या. सर्व मोठे खेळाडू छोटे खेळाडू सर्वजण या. चला सर्व खेळाडू या. थँक्यू धन्यवाद. चला सर्वांनी सोबत घोषणा द्यायची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. चला कॅप्टन या समोर स्टेज वरती. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं टेंट सौजन्य अजित शेठ आंग्रे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. अजित शेठ आंग्रे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेज वरती या. आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय. स्पर्धेच्या निमित्तानं देवप्पा सावळे प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत.
या ठिकाणी आमदार चषक कासारसाई मुळशी या स्पर्धेचे चॅम्पियन झालेले आहेत. नेरे क्रिकेट क्लब उपविजेते आहेत. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. सर्व सहभागी झालेल्या खेळाडूंचं, सर्व संघ मालकांचं, संघांचं मनापासून आभार. आणि ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपते असं जाहीर करतो.